नमस्कार, मी पल्लवी वाघ केळकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आपण भेटतो आहोत स्टोरी टेलच्या ऐकू आनंदे या एका वेगळ्याच सदरामध्ये. ऐकू आनंदे ही एक वेगळी संकल्पना घेऊन स्टोरी टेल आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलं आहे, ज्यामध्ये खूप वेगवेगळी व्यक्तिमत्व आपल्याला भेटायला येणार आहेत. त्यांच्या लेखणीचे प्रवास आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. त्यांच्या करिअरविषयी, त्यांच्या अखंड प्रवासाविषयी आपल्याला खूप वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळणार आहेत. आणि आज माझं अत्यंत सद्भाग्य आहे, मी अशा एका व्यक्तीबरोबर आत्ता बसलेली आहे आणि त्यांच्याशी गप्पा मारण्याचं भाग्य मला इथे मिळालेलं आहे. की आपण नेहमी धावत असतो, सध्या स्पर्धेचं युग आहे, प्रत्येकाला मोठं व्हायचं आहे, यशस्वी व्हायचं आहे. खूप वेगवेगळी स्वप्न डोळ्यामध्ये साठवून आपण नुसते धावतोय. पण त्या नुसत्या धावण्याला खरंच अर्थ आहे का? की त्याला कुठेतरी एक संयम, त्याला विचार याचा अर्थ देण्याची गरज आहे का? हे दिशादर्शक आपण त्या व्यक्तीला म्हणू शकतो. आणि या पिढीचं हे सद्भाग्य आहे की अशा एका व्यक्तीचं मार्गदर्शन आणि त्यांची एक ती विषय पोहोचवण्याची ताकद ही या पिढीपर्यंत पोचते. आणि ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर राधाकृष्ण पिल्लई आज आपल्याबरोबर इथे बसलेले आहेत. आणि सर, तुमचं खूप खूप स्वागत. सर्वप्रथम पल्लवीजी नमस्कार. स्टोरी टेल असं मी नेहमी सांगतो की स्टोरी टेल हे तर एक फॅमिली आहे माझ्यासाठी. आपण खूप ऑडिओ बुक्स आणि वगैरे खूप प्रोडक्ट्स आणि आपण सर्व्हिसेस उभं केलं आहे तिकडे. पण आजचं जे विषय आहे तुम्ही सांगितलं तर एक असं आपण सांगितलं सेल्फ रिफ्लेक्शन, म्हणजे मला पण एक चिंतन आणि मनन करण्याचं एक संधी दिलं, ह्याच्यासाठी सर्वप्रथम थँक्यू, धन्यवाद. तुमचा प्रश्न की सर्व करताना कधी कधी मला पण वाटतं की गेल्या 20 वर्षात हे मी काय करतोय आणि याची सुरुवात कशी झाली. तर जे काय मी करतोय सर्वामध्ये एकच कॉमननेस आहे, दॅट इज चाणक्य. पण चाणक्याचं हे एक विषय घेऊन खूप प्रकाराने लोकांपर्यंत आणि तुम्ही जसं सांगितलं की युवा पिढीपर्यंत पोहोचवणं हे भाग्य माझे गुरु, माझे आईबाबा सर्वांची कृपाच मी मानणार. मुख्यतः 3 गोष्टी मी करतो चाणक्याच्या फील्डमध्ये. पहिलं म्हणजे पुस्तकं लिहितो, तर 17 पुस्तकं झालेत, त्याच्यातले आपले ऑडिओ बुक्स पण आहेत स्टोरी टेलमध्ये. तर पहिलं झालं असे लेखक किंवा विचारक, चिंतक तुम्ही म्हणतात चाणक्याच्या फील्डमध्ये. दुसरं म्हणजे मुंबई विद्यापीठमध्ये चाणक्य इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप स्टडीज अशी एक संस्था देवाच्या कृपानी आणि व्हाईस चान्सलर या लोकांनी उभी केली. आणि त्यावेळी माझी PhDची गाईड होती डॉक्टर शुभदा जोशी. त्यांचं मार्गदर्शनाने त्यांनी सांगितलं, जसं तुम्ही आता सांगितलं, की हे आपण जगापर्यंत पोहोचवायला पाहिजे. म्हणून ही जी संस्था आहे इंटरनॅशनल असं वर्ड पण आहे त्याच्यात, आणि लीडरशिप असा एक विषय आम्ही शिकवतो. आणि तिसरा मुद्दा किंवा तिसरं कार्य जे मी चाणक्यमध्ये करतो ते आहे अबाउट गायडिंग पीपल, मेंटरिंग, गिविंग दम कन्सल्टन्सी, बिझनेस हाऊसेस वगैरे वगैरे. तर असे खूप लोक आहेत, त्यांना वेगवेगळे प्रश्न असतात, वेगवेगळ्या समस्या असतात, फ्रॉम इंडिव्हिज्युअल टू ऑर्गनायझेशन प्रॉब्लेम्स असं आपण म्हणतो. तर चाणक्य असं एक जो व्यक्तित्व झालं, त्यांनी खूप आपल्याला वेगवेगळ्या देशांनी कसं विचार करायचं आणि मेन म्हणजे प्रॉब्लेमचे सोल्युशन कसं काढायचे. तर खरं सांगू तर कौटिल्य अर्थशास्त्र हे जे पुस्तक आहे त्याच्यावर माझा अभ्यास आहे, त्याच्यावर PhD आहे. त्याच्यामुळे पुस्तकं लिहितो, शिकवतो. सर, मी म्हणजे इथे थोडंसं एक इंटरप्ट करते. म्हणजे चाणक्य हा विषय घेऊन तुम्ही अर्थशास्त्रामध्ये PhD केलेली आहे, तुम्ही संस्कृतमध्ये MA केल्यामुळे खरं तर मी तेवढी पोहोचच नाही. म्हणजे इतके तुमचा अभ्यास इतका सर्वांगाने झालेला आहे. सर, त्याविषयी सांगा, सगळे विषय आम्हाला कळले पाहिजेत. माझं लग्न झालं. ती म्हणजे हायेस्ट. नाही, खरं म्हणजे कसं आहे की ह्याच्यात माझं फॅमिलीचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. खरं म्हणजे आय वॉज अ व्हेरी ॲव्हरेज स्टुडंट. खरं सांगितलं तर कॉलेजमध्ये असं नाही की मी एकदम अव्वल नंबर टाईप किंवा एकदम क्लासमध्ये फर्स्ट, पण होतं एक अभ्यासाचं एक चांगलं असं एक संस्कार होते. आईबाबा नेहमी सांगत अभ्यास करायचं वगैरे. पण हे जे चाणक्याच्या फील्डमध्ये आलो 20 वर्ष झाले, दॅट इज पोस्ट मॅरेज. आणि आय वॉन्ट टू ॲक्च्युली सपोर्ट द सपोर्ट दॅट आय गॉट. म्हणजे खरं सांगितलं तर सुरेखा माझी बायको आहे, तिने खूप प्रोत्साहन दिलं. तर हे तुम्ही MA इन संस्कृत म्हणा, ते लग्नानंतर, PhD लग्नानंतर, आताही मी माझं DLIT आणि लॉमध्ये करतोय ते पण. ओ माय गॉड. आणि कसं आहे ना, ते एकदा ते रुची
किंवा त्याच्यातलं जे रस आपल्याला म्हणजे त्याचा अनुभव जर का मिळाला ना, then you don't stop. तर मला देवाची कृपा अशी झाली आहे की 20 वर्ष चाणक्याचा अभ्यास करून शिकवायला जे प्रयत्न केले आहेत, आय एम एबल टू फाइंड न्यू देशन्स. तर उदाहरणासाठी आता कोणतेही एक गृहिणी जर का तिला एक चांगलंसं एक रुची झाली, म्हणजे काहीतरी चांगलं बनवायचं, देन शी ट्राईज डिफरंट एक्सपेरिमेंट्स. आज मी हे बनवलं, आता उद्या हे करू का, आता थोडं मॉडिफाय करू का. तर करत करत मला असं वाटतंय की MA इन संस्कृत आता हो मी केलं असेल, पण आता पुढे काय. तर मला असं वाटतंय की अभ्यास हे आपली राष्ट्राची एक खूप मोठी धन आहे. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट वेल्थ ऑफ आवर कंट्री. कारण आपण जेवढे ऋषी मुनींना बघतो, ज्यांना आपण आदर्श म्हणतो, दे वे आर व्हेरी स्कॉलरली पीपल. आदि शंकराचार्यापासून तुम्ही आता भरत मुनीच्या नाट्यशास्त्रापासून तुम्ही बघितलं, किंवा कौटिल्य अर्थशास्त्र, हे अभ्यासू होते. दे वे नॉट जस्ट सेंट्स. ऑफकोर्स दे वे सेंट्स, म्हणजे ते संत परंपरा तर आहेच, पण आपण त्यांना आचार्य म्हणतो. बरोबर. आचार्य म्हणजे काय की विद्वान होते, अभ्यास केलं होतं, त्यांनी खूप संशोधन केलं होतं. आजच्या पिढीमध्ये जर का आपण सांगितलं की दे वर ऑल्सो सायंटिस्ट, दे वर डुईंग दर R&D इन दॅर रेस्पेक्टिव्ह फील्ड्स. तेव्हा भरत मुनी नाट्यशास्त्र लिहितो तर फक्त त्यांची कल्पना नाही आहे, जर का तुम्ही ऑलरेडी स्टुडंट आहात, ही हॅज स्टडीड द प्रिव्हियस क्लास. बरोबर. तर आणि दिस इज सेइंग दॅट नॉलेज इज एव्हर एक्सपॅन्डिंग. नॉलेज आपल्याला काय वाटतं डिग्री झाल्यानंतर संपलं, असं नाही. माझे डॉक्टर शुभदा जोशी मॅडम जे माझे PhDचे गाईड होते, ते नेहमी सांगायचे की PhD कम्प्लिशन इज द बिगिनिंग ऑफ द न्यू वर्ल्ड. किती सुंदर. तर लग्नानंतर माझी जी प्रोग्रेस झाली आहे, बिकॉज इट्स अ ब्युटिफुल जर्नी. आणि अजून एक विषय सांगतो, आय लिव्ह इन अ लायब्ररी. माय हाऊस इज अ लायब्ररी. म्हणजे आज 7,000 पुस्तकं आहेत घरी वेगवेगळ्या विषयात. तर लोकांना सांगतात एवढं का पुस्तक, एवढं का पुस्तक. आय डोंट स्टे इन अ हाऊस, माय हाऊस हॅज ऍक्च्युअली बिकम अ लायब्ररी. तर तुम्ही सगळे खरे श्रीमंत. म्हणजे खरं तर तुम्ही गुरुकिल्ली देता आत्ताच्या पिढीला की तू कसा श्रीमंत होऊ शकशील, पण खरी श्रीमंती ही इथे आहे. आणि हेच गुरुकिल्ली जी तुम्ही देता आहात, जीची आज गरज आहे. अत्यंत कंटेम्पररी विषयाचा शोध आहे हा, लिडरशिप क्वालिटी. कारण आज आता तो जमाना गेला ना की पूर्वी मी शिकलो इथपर्यंत, मग मला नोकरी करायची आहे, मग मी रिटायर होणार आहे, तिकडनं पेन्शन खाणार आहे, हा आता मुद्दा बाद झालाय. आता मी स्वयंसिद्ध होणं गरजेचं आहे. प्रत्येक मुलाला हे वाटतं. बरोबर. आणि पण मार्ग मिळत नाही, दिशा मिळत नाही, योग्य मिळेलच असंही नाही. बरोबर. किंवा नुसतेच धावतोय आणि फक्त आजूबाजूच्या मंडळींबरोबर नुसते पळतोय, स्पर्धा करतोय, पण स्वतःशी स्पर्धा किंवा स्वतःसाठी काही गोल्स ठेवणं. तर ह्या विषयावरती जरा थोडासा प्रकाश टाका ना. म्हणजे की काय करिअर पाथ निवडणं आणि तो सक्सेसफुल करणं, तर ही जी त्यातली जी दोरी आहे, तो जो काही धागा आहे, तो कसा विद्यार्थ्यांनी पकडायला हवा. आत्ता जे सध्या जी पिढी आहे, त्या म्हणजे यूथ जनरेशन ऑफ टुडे इन 2020 हॅज गॉट 2 प्रॉब्लेम्स. ओके. आता आपण पण बघितलं तर कधी ना कधी कॉलेजमध्ये होतो. आय थिंक वी ऑल्सो हॅड अवर ओन करिअर चॅलेंजेस, की आपल्याला हे नोकरी मिळणार नाही मिळणार. बट जनरेशन्स हॅव चेंज. तर आत्ताची जे सध्या पिढी आहे त्यांचे प्रॉब्लेम 2 मी का म्हणतो. एक तर त्यांना खूप काही करण्याची संधी आहे. दे कॅन एक्सप्लोर मेनी थिंग्स. And sitting on a mobile, they can explore various fields. तर हे संधीच आहे. But there is a problem also with that. They don't know which is the path meant for me. बरोबर. 10,000 विषय असेल तर माझा विषय कोणता ज्याच्यात मी करिअर बनवणार. सो टू मच ऑपॉर्च्युनिटीज इज ऑल्सो इक्वल टू मच कन्फ्युजन. करेक्ट. तर आपल्या जनरेशन बायकांना म्हणजे साडी घेण्यासारखं ना, 10,000 टाकल्यानंतर बाई मी हे घेऊ का ते घेऊ, आणि परत रिकामीच परत येते. म्हणून मी सांगतो असं एक व्यक्तीला पकडा ज्याच्याशी लग्न करा, तो सांगेल की हे घे क्रेडिट कार्ड, 10,000 काय 20,000 पण घे. म्हणून मी सांगतो की युनिव्हर्सिटी जॉईन करताना, आता तुम्हाला सांगतो शिक्षणाच्या फील्डमध्ये आहे मी आणि माझं लिडरशिपचं सब्जेक्ट आहे, पण तुम्हाला सरप्राईज होणार आहे की इट इज सब्जेक्ट ऑफ इंटरडिसिप्लिनरी. अगोदर कसं होतं आर्ट, सायन्स, कॉमर्स. बरोबर. आणि आता तुम्ही बघा, आय बीन ऑल्सो पार्ट ऑफ द NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, आता जे नवीन आलेले आहे. तर ते सांगतात की तुम्ही कोण आहात मुलांचं भविष्य डिसाईड करणारं, त्यांना डिसाईड करू द्या. तर विषय की अगोदर आई जे आम्हाला बनवून द्यायचे तेच आम्हाला जेवायचं असतं. आज तर बफे डिनर आहे, पण तुम्हारे थाली में तुम कितना लोगे और क्या लोगे वो तुम्हारा चॉईस आहे. पण अनफॉर्च्युनेटली तुम्ही सांगितल्यासारखं युवा पिढीना ते डायरेक्शन नाही आहे, कोणी सांगणारं नाही आहे. हाऊ कॅन यू हॅव अ अनसक्सेसफुल जनरेशन गायडिंग अस
टू बी सक्सेसफुल जनरेशन. कारण माझं जे डेफिनेशन ऑफ सक्सेस आहे, माझी पिढी आणि माझी आईबाबांची, दॅट सक्सेस वॉज डिफरंट. एक्झॅक्टली. तर तुम्ही मुलांना सांगणार नोकरी करा. खरं सांगते तर गव्हर्नमेंट इज ऑल्सो नॉट इंटरेस्टेड इन गिव्हिंग अ परमनंट नोकरी. तुम्हाला पाहिजे असेल तरी समोर संधी नाही. सेल्फ क्रिएटर. ॲब्सोल्युटली. म्हणून आता आपण सांगतो नेहमी की इन्स्टेड ऑफ लुकिंग आउट फॉर अ जॉब, बी अ जॉब क्रिएटर. पण माहीत नाही, बिकॉज 99% ऑफ द पीपल डोंट कम फ्रॉम बिझनेस फॅमिलीज. तुम्ही जर का एक बिझनेस फॅमिली किंवा उद्योगपतीच्या घरी जन्म गेला तर यू आर अ व्हेरी रेअर ब्रीड. किंवा गुजराती, सिंधी, मारवाडी, कच्छी. बट 99% ऑफ द पीपल आर नॉट बॉर्न इन बिझनेस फॅमिली. सो त्यांना माहीत नाही की ऑन्टरप्रिनरशिप काय आहे, लिडरशिप काय आहे. अँड अनफॉर्च्युनेटली हे आपलं आय वुड से, कोणालाही मी ब्लेम करत नाही, कोणाला असं दोष देत नाही, पण असं आहे की खरं सांगितलं तर द एज्युकेशन सिस्टम हॅज ॲक्च्युअली बिकम अन एक्झामिनेशन सिस्टम. आपण अभ्यास करतो, एक्झाम देऊन मग एक आपल्याला डिग्री मिळेल, सर्टिफिकेट मिळेल, नोकरी मिळेल. पण खरं म्हणजे इट्स अ मिथ. तुम्हाला देर इज नो गॅरंटी. आणि अजूनही तुम्हाला सांगतो की तुम्हाला नोकरी मिळाली तरी देर इज नो गॅरंटी दॅट द एक्झॅक्टली. तर मार्गदर्शन देताना मी एवढंच सांगतो की फाइंड व्हॉट यू आर गुड ॲट अँड देन चूज द कोर्स दॅट यू वॉन्ट टू बी गुड ॲट. आणि हेच माहीत नाही की माझ्याकडे बफे डिनर आहे, पण टिल यू ट्राय एव्हरीथिंग अँड हाऊ लॉंग विल यू कीप ट्राईंग. तर मी सिम्पलचं एक उदाहरण देऊन तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. गो टू अन आईस्क्रीम पार्लर. ते एकदम मस्त 10, 12, 15, 20 फ्लेवर असतात. तर आपल्याला माहित नाही हे काय आहे, कारण द फ्युचर इज अननोन टू अस. आईस्क्रीम फ्लेवर ऑल्सो अननोन. आणि काहीतरी नवीन ब्रँडेड फॉरेन आईस्क्रीम आले तर काय करायचं. तर एक छोटासा फॉर्म्युला आहे तिकडे. इट इज कॉल्ड अबाउट टेस्टिंग द आईस्क्रीम. तर तो आईस्क्रीम पार्लरवाला सांगतो की तुम्ही थोडं थोडं बघा जरूर. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट दॅट डोंट डिसाइड युअर करियर विदाउट टेस्टिंग इट. तो काय कि थोड़ा थोड़ा आइसक्रीम चख लो और जो आपको अच्छा लगता है पूरा स्कूप, डबल स्कूप ले लेना. तर व्हॉट इज इम्पॉर्टंट दॅट आज तुम्हाला एक कोर्स जॉईन करून मग डिसाईड करणं की हे माझ्यासाठी आहे नाही आहे, त्याच्यापेक्षा गुगलमध्ये जा, थोडं ज्या विषयामध्ये तुम्हाला रुची आहे त्याच्यावर थोडं रिसर्च करा. अँड इट इज फ्री. तुम्ही घरी बसून 4 लोकांना विचारा, देन यू ट्राय. म्हणून मी नेहमी सांगतो की द एज ग्रुप फ्रॉम 18 to 25 इज व्हेरी इंटरेस्टिंग. यू कॅन एक्सपेरिमेंट. आफ्टरवर्ड्स इज डेंजरस. कारण आफ्टरवर्ड्स यू हॅव रेस्पॉन्सिबिलिटीज, लग्न होणार, आई बाबा वयस्थ होणार. दॅट टाइम यू कांट एक्सपेरिमेंट. सो इट्स इम्पॉर्टंट दॅट ऑल द एक्सपेरिमेंट्स डू इट ॲज अर्ली एज पॉसिबल. आणि एक खूप मोठे मॅनेजमेंटचे टीचर होते, त्यांनी सांगितलं फास्टेन युअर फेलियर्स. ओके, म्हणजे तुम्ही 40 वर्ष किंवा 50 वर्षानंतर जे फेलियर करणार आहेत एक्सपेरिमेंट आजच करा. दॅट मीन्स यू नॉट हॅव रिग्रेट्स. फेल होणारच, कारण प्रत्येक माणूस गरजेचंही आहे ना 100%. सो व्हॉट आय एम सेइंग, तुम्हाला जर का वाटतं हे ट्राय करू का, तर आईस्क्रीम पार्लर की मला ट्राय करायचं आहे, तो फ्रीज देणार आहे तुला. तो एक्सपेरिमेंट विथ युअर लाईफ बट नॉट फॉर एव्हर. कारण देर इज ऑलवेज अ लिमिट. आणि आपल्या ऋषीमुनी पण सांगितलंय की कोणीही 100% फॉर एव्हर यू आर नसणार आहे. बट बिफोर मिडल एज कॅचेस यू, बिफोर यू लूज यू द चार्म ऑफ द यूथ, आपण जे म्हणतो ते ऊर्जा शक्ती जी असते ना, पुट इट इन व्हेरियस fields but try that one field that is close to your heart. आणि आय एम टेलिंग यू, म्हणजे देवाची एवढी कृपा आहे की मी माझ्या स्वतःच्या लाईफमध्ये हे बघितलंय, जीवनात बघितलंय की 27 वर्ष असताना मला माझं फील्ड कळालं. चाणक्य. हे काय भेट आहे ही. म्हणजे खरं तर बघायला गेलं तर चाणक्य नीती, येस, त्याच्याशी बरंच एक नकारात्मक नाही मी म्हणणार, पण ते दडपण असावं तिथपर्यंत पोहोचण्याचं, किंवा प्रत्येकाच्या बुद्धीला ते झेपेल. सर्वसामान्य अगदी अतिसामान्य विचाराने मी तुम्हाला विचारते हा प्रश्न की नको बाबा आपल्याला काही ते झेपणार नाहीये. वाचणं ठीक आहे, वाचूनही कळणं ठीक आहे, पण ते इम्प्लिमेंट करणं बरोबर. आणि ते नाही झेपलं, त्याचे काही ऍडव्हर्स इफेक्ट झाले, कारण ते अत्यंत बुद्धिमान व्यक्तिमत्व आणि ते प्रत्येकाला कितपत, पण ते तुम्ही इतकं सहज सोपं करून त्याची सकारात्मक बाजू आज तुम्ही नुसती सांगत नाही तर ती रुजवू पाहताय प्रत्येक पिढी, म्हणजे प्रत्येक मुलामध्ये. तर काय आहे तो हुक पॉइंट की तुम्ही या विषयाला घेऊन इतकं त्याच्या अवतीभोवतीच फिरता आहात, म्हणजे आणि त्यातलं सगळं म्हणजे स्वतःकडे काही न ठेवता तुम्ही फक्त देते झाला आहात या विषयाला. तर काय आहे तो हुक पॉइंट, काय आहे? आय एम व्हेरी क्युरियस. मी पहिल्यांदा जेव्हा अर्थशास्त्र वाचलं, आय फाउंड इट व्हेरी कॉम्प्लिकेटेड, व्हेरी अकॅडमिक, व्हेरी स्कॉलरली. मी घाबरलो. मी तर सोडलं. मी आर्ट्सला होते, आपने बस की बात नाही, खूप घाबरून सोडलं. आणि इकडेच तुम्हाला एक चॅलेंज आहे आणि ऑपॉर्च्युनिटी आहे.
जेव्हा मी वाचलं पहिल्यांदा काही नाही कळलं, दुसऱ्यांदा वाचलं, तिसऱ्यांदा वाचलं, आणि 6,000 सूत्र अर्थशास्त्र म्हणजे नंबरच बघून भीती वाटायला लागली. अरे कोण वाचणार, आणि संस्कृत येत नाही त्यावेळी, माझं संस्कृत झालं नव्हतं आणि अर्थशास्त्राचं सब्जेक्ट पण नव्हतं युनिव्हर्सिटीमध्ये. पण देवाच्या कृपेने थोडं मेहनत केलं, 1-2दा वाचल्यानंतर कळालं की गुरु पाहिजे. पुस्तक वाचून अभ्यास होत नाही. कोणतंही क्षेत्रात जर का तुम्हाला मास्टरी किंवा एक विद्वत्ता पाहिजे तर गुरु तर लागतंच ना. तर देवाची अशी कृपा झाली की चिन्मय मिशन करून एक आध्यात्मिक संस्था आहे, त्यांचे रिसर्च विंग चिन्मय इंटरनॅशनल फाउंडेशन केरलामध्ये, गावी मी गेलो आणि डॉक्टर गंगाधर नायर हु वॉज अ डीन ऑफ द आदि शंकराचार्य संस्कृत युनिव्हर्सिटी, त्यांनी मला प्रत्येक 6,000 सूत्र शिकवले. हे माझी जर्नी आहे. म्हणजे कसं काय आलं, इच्छा असणार, पॅशन असणार, बट डायरेक्शन पाहिजे. एवढं समजवलं त्यांनी सिम्पल मॅनर. म्हणजे ओह, आणि मी त्यांना विचारलं, गुरुजी गुरुदक्षिणा काय? आणि देवाच्या कृपाने ते फायनान्शियली ही वॉज वेल ऑफ. म्हणजे असं काय नाही की त्यांना, कारण आपल्याला असं इम्प्रेशन असतं की कोणी संस्कृत टीचर म्हणजे बेचारा, काय कमवत नसणार, असं काही नव्हतं. ही वॉज डुईंग व्हेरी वेल इन इज लाईफ, फायनान्शियली डुईंग व्हेरी वेल. आणि त्या अशा गुरुजनांना तुम्ही कसं काय पैसे देऊन तुमचं गुरुदक्षिणाचं ऋणमुक्त होणार? तुम्ही नाही होणार. पण त्यांनी एक गोष्ट मला सांगितलं. त्यांनी सांगितलं की जर का गुरुदक्षिणा आपली परंपरामध्ये तुला पाहिजे, द्यायचं असेल, आणि चांगली भावना आहे तुझी, मला सांगितलं की तुला द्यायचं आहे काहीतरी, पैसे नको, पण तू जे शिकला आता ते जाऊन सर्वांना शिकव. आणि तुम्हाला एक असं एक घटना तुम्हाला सांगतो. दिस वॉज द इयर वेन कौटिल्य अर्थशास्त्र वॉज रिडिस्कवर्ड. वी हॅड लॉस्ट इट. आणि दॅट इयर वॉज अ 100th इयर ऑफ रिडिस्कवरी ऑफ अर्थशास्त्र बाय श्यामा शास्त्री इन मैसूर युनिव्हर्सिटी. तर 100th इयर सेलिब्रेशन त्या वर्षात होतं. म्हणजे वाव. तर मी एक संकल्प घेतला आणि सांगितलं या वर्षी, बिकॉज 100th इयर, मी 100 फ्री लेक्चर्स देणार अर्थशास्त्राचं, टू मेक इट पॉप्युलर इन अ कॉमन मॅन्स लँग्वेज. तर अकॅडमिकली भीती वाटतं. आणि मी शाळेत गेलो, कंपनीमध्ये गेलो, हे गेलो, पैशाचं एक्सपेक्टेशन नव्हतं, गुरुजींना गुरुदक्षिणा द्यायची होती ना. एवढा पॉप्युलर झालो मी. मला मुंबई मिरर, हे जे आत्ता तर टाइम्स ऑफ इंडियाच्या ग्रुपमध्ये ज्यावेळी होतं ते, तर त्या लोकांना मला फोन केलं की तुमचं आम्ही रिसर्च पेपर वाचलं. म्हणजे रिसर्च पेपर? जेव्हा मी अर्थशास्त्र शिकायला गेलो, माझ्या गुरुने सांगितलं तू जेवढा शिकला तर ठीक आहे, पण लिहून काढ. अँड दे ॲक्च्युली पब्लिश माय रिसर्च पेपर. मी विसरलो होतो. तो चांगला लिहितो तर हो का, कॅन यू राईट अ कॉलम फॉर टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप. तिकडून माझी 2 जर्नी सुरू झाली. एक बकबक करणारा शिकवणारा राधाकृष्ण पिल्ले इन अ सिम्पल लँग्वेज, दुसरा सिम्प्लिफाईड लिहिणारा राधाकृष्ण पिल्ले. तर हे माझा पुनर्जन्म झाला. आणि आजही म्हणजे मुलांसाठी आम्ही पुस्तकं लिहितो. चतुर चाणक्य करून एक पुस्तक आहे. आता लहान मुलांसाठी तुम्ही लिहिते झालेले आहेत. तर मी मला एवढंच सांगत आहे की आईन्स्टाईन बद्दल एकदा ऐकलं होतं, इफ यू हॅव नॉट सिम्प्लिफाईड इट इनफ, यू हॅव नॉट अंडरस्टूड इट इनफ. करेक्ट. जर का कोणताही गंभीर विषय तुम्ही ॲज अ टीचर, ॲज अ शिक्षक एकदम सिम्प्लिफाईड वेमध्ये, की लहान मुलाला पण नाही कळणार, म्हणजे ते विषय तुम्हाला समजलं नाही, खरंय, तर यू शुड सिम्प्लिफाईड. तर आज माझं एवढंच आहे, कितीही मोठं चाणक्य नीती असेल, ते आहेच मोठं, नो डाऊट अबाउट इट, पण समोरचा माणसाला तू मोठेपणा नको दाखवू, पण मोठे विचार दाखव छोट्या छोट्या मार्गाने. क्या बात आहे. काय पण हे तत्वज्ञान आहे की जे अर्थशास्त्र, म्हणजे खरं बघायला गेलं तर ही टर्म म्हणजे खूप, आणि आता मुलं सुद्धा म्हणजे इकॉनॉमिक्स घेऊन अनेक पुढे पण काही MBA करतात, तर ही सगळ्या वाटा ह्या रिसिव्हन्सच्या बाहेरून आपल्याकडे येणं आहे. बरोबर आहे की अर्थकारण शिकावं तर आपल्या देशात नाही, बाहेरनं. पण ही फिलॉसॉफी सांगते की सगळे रूट्स आपले आहेत, ते आधी ओळखा. आणि जे तुम्ही आता पेरू पाहताय, तर काय आहे हे तत्वज्ञान चाणक्य? हे तुम्ही खूप चांगला विषय मांडलात. तत्वज्ञान, फिलॉसॉफी, आणि तुम्ही पण त्या फील्डमध्ये अभ्यास केलेला आहे. माझं पण PhD फिलॉसॉफीमध्ये आहे, डिपार्टमेंट ऑफ फिलॉसॉफी मुंबई युनिव्हर्सिटीमधून. खरं सांगितलं ना, जर का आज कोणालाही विचारलं अर्थशास्त्र म्हणजे काय, दे लूजली ट्रान्सलेट इट ॲज इकॉनॉमिक्स, अर्थव्यवस्था. पण खरं सांगितलं तर अकॅडमिक वर्ल्डमध्ये किंवा जे शिक्षणाचं जगत आहे तिकडे इकॉनॉमिक्स कम्स अंडर ह्युमॅनिटीज. सो इट इज नॉट अ फायनान्शियल सब्जेक्ट. तर आपल्याला कसं वाटतं हा अर्थशास्त्र म्हणजे GDP हे ते स्टॅटिस्टिक्स आहे, वी आर नॉट डिनाईंग दॅट. पण खरं म्हणजे काय, घर कसं चालवणं आणि देश कसं चालवणं,
बोथ आर सेम. हा, हे लोकांना कळत नाही. आपल्याला वाटतं मला घर चालवलं तर मी छोटा माणूस, मी छोटी बाई, मला काय कळत नाही. अरे तुम्हाला माहिती आहे म्हणजे का, हाऊसवाईफ प्लेज अ बिग रोल. नो, द मोस्ट इम्पॉर्टंट रोल. येस, नॉट बिग इज अ व्हेरी स्मॉल वर्ड फॉर हाऊसवाईफ. खरंच आहे. That's very true. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट, आपल्या देशामध्ये बिग कन्सेप्ट्स हॅव बीन सिम्प्लिफाईड. म्हणून वेल्थ इन आवर कंट्री इज ऑलवेज गिव्हन अ फेमिनाईन जेंडर. लक्ष्मी माता, भारत माता. अँड दिस कन्सेप्ट आपल्याला स्वतःला माहित नाही. आणि आपण जेव्हा आपण फेमिनिझम बद्दल बोलतो, सी आय एम नॉट अगेन्स्ट द फेमिनिझम आयडिया. इन फॅक्ट फेमिनिझम इज मोर रेस्पेक्टेड इन दिस कंट्री. ते सेन्सिटिव्हिटी आपण जे म्हणतो की आपल्याला ते सूक्ष्म जे असतं ना ते कळत नाही. सो वेन यू लुक ॲट इंडिया इज द रिचेस्ट कंट्री इन द वर्ल्ड, जिकडे सर्व आले ट्रेडिंगसाठी आपल्याकडे बघितलं तर दे ओनली लुक्ड ॲट इकॉनॉमिक मॉडेल्स कमिंग फ्रॉम कॅपिटलिझम किंवा एक्सचेंज ऑफ गुड्स अँड ट्रेड. पण खरं सांगितलं तर आपल्याकडे एक कल्चर आहे, एक संस्कृती आहे. एक तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो. डू यू नो, भारतामध्ये आजही आणि 2000 वर्ष अगोदर टुरिझम इज अ व्हेरी इंटरेस्टिंग सेक्टर. पण टुरिझम असं इंडस्ट्रीमध्ये नाही बोलत मी. लोक येतात आणि कितीतरी वेस्टर्न स्कॉलर्स येतात तिकडे आणि त्यांना कळत नाही. कारण त्याला वाटतं की फोटोग्राफ काढून भारताला कळालं. ते फोटोग्राफ, यू कॅन नेव्हर कॅप्चर इंडिया इन अ फोटोग्राफ ऑर अ कॅमेरा. You will be only able to capture India if you have that sensitivity quotient. तर एकदा मला आठवतंय की कुंभमेळ्यामध्ये गेलो होतो. तर खूप सारे फॉरेनर्स होते आणि BBC चॅनल त्यावेळेला आले होते. अँड दे वर ॲक्च्युली शूटिंग. आणि एक आखाडा म्हणतात तिकडे, तसं त्यांचे एक एक महांत लोक, त्यांच्यात एक एक छोटे छोटे कॅम्प्स आखाडा जे. तर आय वॉज जस्ट वॉकिंग अराउंड आणि त्यावेळी एकदम इंटरेस्टिंग असं मला ऐकायला मिळालं की त्या BBC करस्पॉन्डिंग फॉरेनर होती ती. तर एक इंग्लिश स्पीकिंग स्वामीजींना विचारलं की हाऊ डू यू इन्व्हाइट सो मेनी पीपल. तर ते स्वामीजीने म्हटलं की व्हॉट यू मीन. त्या म्हटलं की एवढं करोडो लोक येतात तिकडे, तुम्ही इन्व्हिटेशन कार्ड कसं प्रिंट करून पाठवतात. तर ते स्वामीजी पण 2 मिनटं विचार केला, मी पण 2 मिनटं विचारलं हे काय. तेव्हा मला कळालं की वेस्टर्न कन्सेप्ट ऑफ इन्व्हिटेशन, यू हॅव टू फिजिकली कॉल अप समबडी, गिव्ह अ व्हिजिटिंग कार्ड और इन्व्हिटेशन कार्ड अँड सेइंग की प्लीज तुम्ही या. उदाहरणासाठी लग्नासाठी पण एक पत्रिका वाटतो ना, आणि आपल्याला माहिती कोणाला विचारतं नाही विचार. तर त्या फॉरेनर किंवा ते जर्नलिस्ट जे होती BBC, तिचा मेन प्रश्न होता की तुम्ही एवढ्या लोकांना इन्व्हाइट कसं करतात, निमंत्रण पत्रिका कुठून येते. तर ते हसायला लागले आणि त्यांनी असं सुंदर उत्तर दिलं जे आपल्याला भारतीय संस्कृतीबद्दल खूप एवढं जाणीव नाहीये, पण ते सत्य आहे. त्यांनी काय सांगितलं, आम्ही इन्व्हिटेशन कार्ड पाठवत नाही, पण आमच्या इकडे एक पंचांग असतं. तर ते फक्त बघतात आणि ते येतात. गव्हर्नमेंटला काही इन्व्हिटेशन नाही, बट दे हॅव टू डू अरेंजमेंट्स. आता पंढरपूरची यात्रा म्हणा, कोणतं गव्हर्नमेंट इन्व्हिटेशन काढतं, पण गावाखेड्यातून लोक पोचून जातात वारीला. कोणतं इन्व्हिटेशन लागतं. दिस इज इंडिया. आणि हे जेव्हापर्यंत आपल्याला कळत नाही ना, ॲब्सोल्युटली तर पोचणार. आणि मला आठवतंय की एकदा एक असं वारीमध्ये जाणार होते, तर कोणीतरी विचारलं की किती वेळ झाला तुमच्या वारी. म्हणजे आता आपण कधी 18 दिवस 20 दिवस बरोबर आळंदीला चालले होते. तर एकदा कोणाला ते विचारलं की कभी से चल रहे हो, तर बोलते 7वी पिढी आहे. तर इफ यू वॉन्ट टू अंडरस्टँड इंडियन नॉलेज, डोंट लुक इट इन बुक्स. एक सेन्सिटिव्हिटी असतं. म्हणून सांगितलं की आईकडे बसा, आजीकडे बसा, आजोबांकडे ऐका, तुम्हाला खरं कळेल की अर्थव्यवस्था काय. आपल्या पिढीमध्ये पैसे खूप आहे, पण वी आर बिकम इंडिव्हिज्युअल्स. त्या काळामध्ये 10-12 भावंडे, एक माणूस 2 माणूस कमावणारा, तरी जो भी कमाया मिल बांट के खाया. आणि आजच्या वेळेला वी हॅव सो मच बट वी आर स्टील वरीड अबाउट की त्याला द्यायचं नाही. तर हे जे अर्थव्यवस्था आहे चाणक्याने समजलं होतं. आणि हे जेव्हा मला कळायला लागलं, आय सेड वाव, हे मलाही कळत नाही. And can we bring this into the education system? Can we actually create our next generation who will think from real economics, not GDP economics? GDP as a concept, students of Harvard University ni एक मोर्चा काढलं होतं. हे ऑन पेपर, ऑन रेकॉर्ड, यू कॅन गुगल इट. हार्वर्ड, which is supposed to be one of the best institutes in the world, त्यांनी सांगितलं की तुम्ही चुकीचं मार्गदर्शन देतायत. It is not about the numbers, it's about realities in my house. माझ्या घर चालू आहे की नाही. अँड दॅट हाऊस रनिंग इज ओनली अंडरस्टूड बाय द मदर और द ग्रँडमदर. इफ यू अंडरस्टँड लक्ष्मी आपली माँ की ओर देखो, हे चाणक्याने समजलं, द वुमन एम्पॉवरमेंट. तुम्ही ते दुसरा प्रश्न विचारलात की वी मिसअंडरस्टँड चाणक्य ॲज अ मॅन्युप्युलेटर रॅदर दॅन अ स्ट्रॅटेजिस्ट. म्हणून आपण जे गंभीर विषय, भीती वाटते.
भीती का वाटते, कारण कुठे ना कुठे आपण ते डिवाइड केलेलं आहे. माझ्यासाठी निगेटिव्ह इम्प्रेशन की हा ना ये मेरे साथ चाणक्य नीती, मतलब जरा कुटील काहीतरी एक हे आहे, म्हणजे हा जरा जास्त माझ्याबरोबर स्मार्ट बनतोय, तर हा एक वेगळा त्याला एक पदर म्हणून ते असं एक परसेप्शन, एक इम्प्रेशन आहे की हा एक म्हणजे कोणतं कूटनीती. हे सेम इम्प्रेशन महाभारताबद्दल पण आहे की जर का तुम्ही महाभारत वाचला, घर में युद्ध होगा. अरे 80% ऑफ महाभारत इज नॉट अबाउट युद्ध, इट इज अबाउट धर्मचिंतन. की माझं कर्तव्य काय, भगवद्गीता म्हणजे काय, कर्तव्य काय ना. आणि तुम्ही सांग मी वाचणार नाही, अरे थिंक अबाउट इट की ज्या तसंच भांडणं होतात घरी, पण महाभारत वाचलं तर कमीत कमी 80% 80% विल गेट रेड्यूस्ड. तसंच आहे चाणक्य वाचल्यानंतर मी काहीतरी वेगळा माणूस बाहेर येणार माझ्यातून, असं काय नाही आहे. इनफॅक्ट यू विल बिकम स्मार्ट अँड रिअल स्मार्ट, नॉट कनिंग. स्मार्टनेस इज रिक्वायर्ड. कोई भी आपको उल्लू बना के जाता है, कोणी तुम्हाला छळ कपट करून गेला आणि तुम्ही रडत बसतात की माझं नशीबच असे. अरे चाणक्य विल नॉट ऍक्सेप्ट इट. आणि इफ यू स्टडी चाणक्य, की तुम्हाला खरं सांगतो तुमचं जीवन बदलेल. अँड यू नॉट बिकम क्रूड, किंवा क्रूरता नाही येणार तुमच्याकडे विद्वता येणार आणि प्रॅक्टिकॅलिटी येणार. म्हणून चाणक्य शिका. चाणक्य केवळ व्यक्ती नव्हतं, तुम्ही सांगितलं एक तत्वज्ञान होतं, एक फिलॉसॉफी होती, एक विचार करण्याची एक पद्धत होती. म्हणून चाणक्य केवळ व्यक्ती नाही, एक विचारधारा आहे. क्या बात आहे. जो विषय आपण आता इथे सुरू केलाय, तर ही विचारधारा, चाणक्य ही विचारधारा आहे. तर ह्याचाही अनुभव मगाशी आपलं बोलताना जो आला की हा विषय जेव्हा युनिव्हर्सिटीमध्ये सुरू झाला, तर आपल्या विद्यार्थ्यांपेक्षा, म्हणजे आपल्या भारतातल्या विद्यार्थ्यांपेक्षा सुद्धा इंटरनॅशनल स्टुडंट्स हे आज तुमच्याकडे जास्त आहेत, ज्याला वयाचीही मर्यादा नाही आज. तर त्या अनुभवाविषयी सांगा ना. 2 गोष्ट मी सांगेन की जर का कोर्सबद्दल किंवा आम्ही जे प्रयोजन करतोय आणि जे एक्सपेरिमेंट्स आपण करतोय त्याच्याबद्दल जर का तुम्हाला जास्त माहिती पाहिजे असेल, यू कॅन फॉलो मी ऑन माय ट्विटर किंवा माझे इंस्टाग्राम, फेसबुक, खूप तुम्हाला डिटेल्स मिळेल, त्या नंबर पण आहे. पण एवढं तुम्हाला सांगतो की हे जे कोर्स आहे, इट इज नॉट अ जॉब क्रिएटिंग कोर्स, नॉट फॉर पीपल आर लुकिंग आउट फॉर जॉब्स, बट ॲक्च्युली हू वॉन्ट टू बी जॉब क्रिएटर्स. जॉब क्रिएट नाही होणार, म्हणजे मी आय विल बिकम एम्प्लॉयबल. म्हणून आमचे जे स्टुडंट्स आहेत जनरली दे आर इन द ॲव्हरेज एज ग्रुप ऑफ 35, 40 टू इवन 60. तर असं नाही की 20 वर्ष 25 वर्ष मुलं मुली येत नाही, पण ते अप्रोच जे आहे ना, ते आय वॉन्ट टू बी अ लीडर. आणि आम्ही काय केलंय की भारतामध्ये एक सर्वात मोठा प्रॉब्लेम झाला की समबडी एल्स विल डिसाइड आवर फ्युचर. ते आपल्याकडचा संस्कार आहे. नाही, असे संस्कार नव्हती. दिस इज बिकॉज ऑफ द ब्रिटिश लेगसी. बिकॉज गव्हर्नमेंट जॉब म्हणजे काय, ब्रिटिशमध्ये मी जाऊन एक गव्हर्नमेंटचा शिपाई होणार किंवा एक कलेक्टर होणार. आजही गावखेड्यामध्ये तुम्ही गेलात, IAS ऑफिसर, सिव्हिल सर्व्हिस. ती एक संकल्पना की मी कोणाच्या तरी अंडर, म्हणजे मी कोणाचे तरी हुकूम पुढे, पण मी कोणाला तरी लीड करणार. एक्झॅक्टली ना, हा एक एक्झॅक्टली. तर आपल्याला ऍक्च्युली वी वर द लीडर्स ऑफ द वर्ल्ड. आपल्याकडे गावामध्ये पण ऑन्टरप्रोनर्स होते. आपण सांगतो वी वर ॲग्रिकल्चरल सोसायटी. नाही, गावामध्ये त्याच्या ब्लॅकस्मिथ ऑल्सो, गोल्डस्मिथ ऑल्सो, आर्टिझन ऑल्सो, अँड ऑल्सो अ फार्मर. आणि ज्योतिष पण होता तिकडे. सो आपली इकॉनॉमी इज नॉट ॲग्रिकल्चर इकॉनॉमी, इट इज अ रॉंग फिनॉमिनन. वी वेर ऑल्सो ॲग्रिकल्चरल, वी लिव्ड विथ नेचर, बट वी हॅड मास्टर्ड स्किल्स. तर आपल्याला असं वाटतं की नोकरी मतलब हो गया. नो, यू कॅन हॅव मल्टिपल वेज. आपल्या गावामध्ये देर आर सो मेनी आर्ट्स अँड क्राफ्ट्स. तर मला काय वाटतं की समवेअर मारून डोक्यात हे सांगितलं की नोकरी नोकरी नोकरी, आणि 3 पिढीनंतर असं वाटतं की हेच खरं आहे. तुमची जी पिढी आहे, द यूथ आहे, दे आर क्वेश्चनिंग वाय शुड आय. आणि कितीतरी याच्यावर फिल्म बनवलेले आहेत, मूवीज आहेत, नाटकं आहेत. त्याच्यापेक्षा घराघरात ही कथा आहे. म्हणजे हे तर झालं, ह्या विषयाला अंडरलाईन केलंय, पण आज प्रत्येक घरामध्ये नेक्स्ट डोर ह्यावरती वाद आहेत घराघरांमध्ये. म्हणजे आई वडिलांना वाटतं की तू एक बाबा सेटल हो लाईफमध्ये, आणि मुलाचं असं म्हणणं असतं की मुलाचं किंवा मुलीचं की नाही, मला कोणाच्या अंडर नाही, मला स्वतःचं काहीतरी करायचंय, आय नीड इट टाइम. एक्झॅक्टली. ऍक्च्युली दिस इज अ डिबेट बिटवीन 2 जनरेशन्स. आईबाबांना असं वाटलं, आणि त्यांचं प्रेम आहे ते की त्यांना एक वाटतं की माझा मुलगा मुलगी थोडं सेटल होणं. बेसिकली सेटल होणं म्हणजे काय, फायनान्शियली सिक्युअर होणं. की त्यांना पण, कारण त्यांनी गरिबी बघितलेलं आहे. त्यांना माहिती असते की 20 रुपयाचं व्हॅल्यू काय. आज आपण 20 रुपये त्याला थोडंसं स्पेंड करून आपण 20 मिनिटं वाचवण्यासाठी तर आपण 20 रुपये रिक्षावाल्याला देणार आणि त्याला चालत जाऊया. त्यांच्या पिढीमध्ये, आईबाबांच्या पिढीमध्ये 20 मिनिटं चालणार का, 20 रुपये वाचवण्यासाठी. तर त्यांचे
कंडिशन्स व्हेरी डिफरंट आणि ते खरं आहे. म्हणजे आपण म्हणून मी नेहमी सांगतो, तुम्ही आजी आजोबाबरोबर बसा, एक एक रुपये काय असतं, एक आणा काय असतं, आपल्याला तर आणा हे पण विसरलं आहे. व्हॉट आय एम सेइंग इज दॅट इट इज ॲक्च्युली अ चेंज ऑफ थिंकिंग बिटवीन 2 जनरेशन्स. तर आय वुड सजेस्ट दॅट यंगस्टर्स तुम्ही भांडू नका, तुम्ही समजून घ्या. इनफॅक्ट मी तुम्हाला खरं सांगू का, when I see these debates in families, I find the youth are more mature than their parents. त्यांना फोकस आहे, त्यांना माहिती त्यांना आहे की फोकस मला आहे, बट दे काय कांट करायचं. एक्सप्रेस. आणि आपण आई बाबा, अँड दॅट इन्क्लुड्स मे बी टू सम एक्सटेंट आवर जनरेशन ऑल्सो. तुला काय कळतं, तुझा काय अनुभव आहे, आणि हे लोक बोलतात ठीक आहे. द रियालिटी इज दॅट दे आर मोर एक्सपोज अँड मोर अवेअर. तर आज पंखा खाली घेण्याची आपली पद्धत आहे ना, अजूनही तो सुटत तर नाही. मी आई बाबांना सांगतो, यू शुड थिंक लाईक अ चाइल्ड. अँड म्हणून अभ्यास करतोय या वयात पण, कारण मी माझ्या मुलांबरोबर आय कॅन स्पीक एट देअर लेवल. दॅट डझंट मीन देअर लेवल इज बिलो मी. मी परत सांगतो, वेन आय कनेक्ट टू माय चिल्ड्रन, आय एम नॉट डिग्रेडिंग माय सेल्फ. ॲक्च्युली आय एम अपग्रेडिंग माय सेल्फ टू माय नेक्स्ट जनरेशन. करेक्ट. कारण जर का टेक्नॉलॉजी फील्ड तुम्हाला माहिती असेल, कोण कोणाला शिकवणार, आई बाबा मुलांना शिकवणार की मुलं आई बाबांना शिकवणार. आज मी माझ्या मुलांबरोबर बसतो आणि त्यांनी म्हणजे माय डॉटर इज 10 years old, अन्वीक्षिकी, माय सन इज 8 years old. त्यांचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे. आणि ओके, माझ्याकडे पण यूट्यूब चॅनल आहे, बट आय डोंट क्रिएट इट. दे डू एडिटिंग, त्यांना सॉफ्टवेअर माहिती आहे, हे माहिती आहे, आणि दे व्हेरी पॉप्युलर ग्लोबली. तुम्ही ओके, त्या विषयामध्ये मी तुमचा शिष्य, पण जीवनाच्या बाबतीमध्ये मी तुमचा गुरु. तर दिस इज द ब्युटिफुल फॅमिली दॅट वी टू हॅव. तर कमिंग बॅक टू द लास्ट पॉईंट, की या जनरेशनला काय करायचं, तर यू हॅव टू से म्युच्युअल रेस्पेक्ट अँड एज कॅनॉट डिफाईन इट. कारण तुम्ही 15 वर्षाचं 20 वर्षाचं, दॅट डझंट मॅटर. इट इज नॉट बायोलॉजिकल एज. तुम्हाला अजून एक सांगतो, जनरेशन ही कन्सेप्ट जी आहे ना, इट वॉज डिफाईन्ड बाय अ सोशल सायंटिस्ट. मला पुस्तकाचं नाव माहीत नाही. त्यांनी सांगितलं एव्हरी जनरेशन विल बी डिफाईन्ड बाय 20 years. अँड इट बिकेम अ नॉर्म. बट इट इज नॉट ट्रू. तुम्ही माझ्या क्लासमध्ये जर का 20 वर्षापासून 60 वर्षापर्यंत एक बाबा आणि मुलगा दोन्ही एकी क्लासमध्ये बसतात, आई आणि मुलगी, भाऊ बहीण, आणि हे ॲक्च्युली आपली गुरु शिष्य परंपरा होती. इफ यू स्टील गो टू एनी गुरुकुल, यू विल फाइंड दॅट देर इज नो एज ग्रुप. आपल्या कसं फॅक्टरी मॉडेल झालेलं आहे, 5 वर्ष फर्स्ट स्टँडर्ड, 6 years सेकंड. बट दॅट चाइल्ड मे बी स्लो लर्नर और मे बी फास्ट लर्नर. तर 2 सेकंड स्टँडर्ड मुलगा किंवा मुलगी मे बी थिंकिंग लाईक अ 7th standard चाइल्ड. सो देर आर प्रॉब्लेम्स, बट मी नेहमी सांगतो, व्हॉट इज द सोल्युशन? अँड इन्स्टेड ऑफ कर्सिंग द डार्कनेस, लाईट अ कॅन्डल. आणि खरं सांगितलं तर हे जे आम्ही एक एक्सपेरिमेंट केलं ते सक्सेसफुल आहे. म्हणजे आज आमच्या मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये वेअर हाफ ऑफ द स्टुडंट्स वॉन्ट टू गो अब्रॉड फॉर स्टडिंग. माय हाफ ऑफ माय स्टुडंट्स आर कमिंग फ्रॉम अब्रॉड टू मुंबई टू स्टडी द एन्शियंट इंडियन विजडम. ह्याचं म्हणजे का मी सांगतो, हे माझ्या गुरुची पुण्याई आहे, डॉक्टर शुभदा जोशी म्हणून सांगितलं की इंटरनॅशनल व्हायला पाहिजे, आणि झालंय. तर व्हॉट आय एम सेइंग इज दॅट, ह्याचा एकच मी मुद्दा सांगतो की दॅट शोज that India is arriving to the world platform on its own strength. आपल्याला बाहेरचे काय गरज नाही असं नाहीये, त्यांच्याकडून पण शिका, पण आपलं विसरू नका. आणि ते मूळ धरून Absolutely. आणि आपलं इतकं समृद्ध विचारधारा आहे ही. आता हे जे तुम्ही सांगितलं की म्हणजे अर्थकारण हे घरात, तिथून समजण्याची प्रक्रिया सुरू झाली की, नाहीतर आपल्याला असं वाटतं की जेव्हा मी करिअर करेन, जेव्हा प्रोफेशनली मनी एक्सचेंजेस जेव्हा स्वतःचे सुरू होतील, त्यावेळेला त्या गोष्टींचे विचार. तर तसं नाही आहे, ते बाळकडू मिळालं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो की मी आता आपल्याकडे युथ ऑडियन्स खूप आहे म्हणून मी सांगतोय, डोंट वेट टू अर्न. यू कॅन स्टार्ट अर्निंग राईट नाव, राईट हिअर. आणि हे मला रिअल माहिती आहेत, असे मुलं माहिती आहेत जे शाळेत आहेत, कॉलेजमध्ये आहेत, and they are making crores of rupees. They are social influencers. आणि you will be surprised. आई-बाबांच्या कल्पना म्हणजे काय, 21 वर्ष झाल्यानंतर, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जॉब मिळणार. But I know YouTubers, child YouTubers who actually get revenues. पण त्याची एक दुसरी पण बाजू आहे ना सर, म्हणजे तिथे पुन्हा आपल्या संस्कारांची मोठ येते की कारण त्याचा वापर करण्याची समज आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सो त्या दृष्टीने मुलांना, कारण आता बरं झालं हा एक मुद्दा छेडला तुम्ही, जो मला अगदी मनापासून विचारायचं आहे की यश आणि अपयश हे तुम्हाला किती मिळतंय, किती पाकिट भरलेलं आहे, किती खाली आहे, आणि कधी कधी भरलेल्या पाकिटात सुद्धा अपयश पचवण्याची ताकद नाही. ही जी गोष्ट आता सध्या, ज्या गोष्टीला आत्ताचं यूथ
खूप स्ट्रॉंगली फेस बरोबर आहे. आणि ती गंभीर गोष्ट आहे. तर ह्या विचारावरती तुम्ही काय सांगाल? यश आणि अपयश, इट ऑल डिपेंड्स ऑन टाइम. आज यशस्वी आहे, उद्या नसणार. आणि आज ज्याला पराजय मिळाला, उद्या तो जाऊन ही मे बी नंबर 1 इन हिज फील्ड. आपल्याकडे काय प्रॉब्लेम माहिती आहे का? वी डोंट सेलिब्रेट सक्सेस बट वी ग्लोरीफाय फेलियर्स. आज कोणीतरी सेकंड रँक आला, सेलिब्रेट करतो का? फर्स्ट रँक. आणि दॅट्स टेम्पररी, बरोबर आहे, नेक्स्ट क्लासमध्ये कदाचित. पण फेलियर्स असेल ना, फेल झाला. प्रत्येक लोकांना असं 1-2 व्यक्ती माहिती असेल, कदाचित तुम्ही पण असणार. यू मे हॅव फेल्ड 1 year इन युअर कॉलेज ऑर स्कूल लाईफ, बरोबर आहे. आठवण ते ठेवतो. 15 वर्षात किंवा 20 वर्षात जे तुमचं एज्युकेशन, एकदा तुम्ही फेल झाला, डोंट यू थिंक यू ग्लोरीफाय दॅट मोर? 1 वर्ष फेल झालं, 1 वर्ष फेल. अरे पण तुम्ही 14 वर्ष पास झालात. आणि आय टेल यू, इंडियन एज्युकेशन सिस्टम इज नॉट व्हेरी इझी. तुम्हाला किती मेहनत करावं लागतं, किती विषय, बाप रे बाप. सो वेन ए स्टुडंट बिकम्स अ ग्रॅज्युएट, यू हॅव टू ग्लोरीफाय हिम. पण आपण काय करतो, अरे 1 वर्ष गेलं. अच्छा, माझा एक मित्र होता ना, तो 1 वर्ष अगोदर ग्रॅज्युएट झाला. अरे तो सो व्हॉट इज हॅपनिंग? इट्स अ सोशल प्रॉब्लेम आपल्या समाजामध्ये. मी हे दोष सांगत नाही, पण कधी ना कधी विचार करावा लागतं की कोण कोणाला मार्गदर्शन देतोय. आय नो ऑफ अ मूवी, आणि आय वुड सजेस्ट ऑल ऑफ यू टू वॉच दॅट मूवी. इनफॅक्ट माझी वाईफ, शी इज अ भरतनाट्यम टीचर वगैरे, तिचं पण PhD वगैरे चालू आहे. तिची एक स्टुडंटनी बनवलेली मूवी आहे. ओके, शी इज हॅव्हिंग अ स्टुडंट अँड अ व्हेरी सक्सेसफुल मूवी, 3 बट्टे सन्नाटा. हे ऐकलंय मूवीबद्दल? इट्स अ हिंदी मूवी. एक मुलगी असते आणि आई एवढी अभ्यास केलेली नसते, तर आई नेहमी सांगते ना की अरे बेटा अभ्यास कर. आणि मुलीला इंटरेस्टच नाही, स्पेशली मॅथ्स. नाही, मी नाही. तर आई खूप झालं ना की अरे मैं पढी लिखी नाही हूँ, तू तो पढाई कर ले, तू अभ्यास कर वगैरे. एकदा त्या भांडणामध्ये मुलगी सांगते, तू अभ्यास करून दाखव, तेव्हा तुला कळेल. आणि विल बी सरप्राईज. मग ती आई पण जिद्द घेते, सांगण्यापेक्षा मी करून दाखवणार. बोथ ऑफ देम अटेंड द सेम क्लास. दे बिकम इन्स्पिरेशन फॉर ईच अदर. आणि हे फक्त मूवी नाही, हे माझ्या क्लासमध्ये मी बघितलंय. जेव्हा बाबा आणि मुलगा एकत्र बसून शिकतात, दे गो बॅक ॲज चेंज इंडिव्हिज्युअल्स. मग तो बाबा राहत नाही, बाबा बिकम्स मोर मॅच्युअर्ड, आणि तो मुलगा राहत नाही. देन ही कॅन अंडरस्टँड द प्रॉब्लेम्स ऑफ द फादर. हे आपली शिक्षणाची पद्धती आहे. चाणक्याने हे शिकवलं होतं की विचार कसं करायचा, इंडिव्हिज्युअल अँड कलेक्टिव्ह. मी कसा विचार करतो किंवा करते, आणि समाज कसा विचार करतो किंवा करते. समाजमध्ये विचार करण्यासाठी एक पद्धत लागते. ऑफकोर्स शिक्षणाची पद्धत लागते, पण तुमचा विचार काय हे चाणक्य शिकवतो. आणि मगाशी बोलताना तुम्ही खूप छान उदाहरण मिळालं. आता तुमच्याकडे जे स्टुडंट्स आहेत, तर ते CEO लेवलवरती असलेले, अनेक वेगवेगळ्या मोठमोठ्या कंपनीजमध्ये, IT च्या फील्डमध्ये इतक्या मोठमोठ्या पोझिशनला असलेले सगळे विद्यार्थी आहेत. आणि ते मगाशी तुम्ही एक उदाहरण दिलं, तर मला असं वाटतं की त्याचा इथे एक उल्लेख करावा की इथून जे मिळालं, जे शिक्षण त्यांना मिळालं, त्याचा वापर. कारण अचिव्हमेंट, एखादा कोर्स जेव्हा मी करतो, तर त्यावेळेला मला त्यातनं काय मिळतं? मला डिग्री मिळाली, आय एम हॅपी. त्याचं परिमाप कसं? बरोबर आहे. त्याचं मोजमाप म्हणजे नेमकं तुम्ही काय पद्धतीने त्याचं मोजमाप बघता की हे तुम्ही जेव्हा शिकताय, लिडरशिप क्वालिटीज जेव्हा तुम्ही इकडनं घेताय, तर तुम्ही सक्सेसफुल आहात, तुम्ही काही अचीव्ह केलं की तुम्हाला काहीच नाही मिळालं, ह्याचं मोजमाप काय आहे तुमच्या नजरेतनं? कोणतेही विषय असेल तर त्याचे 2 दंडमाप असतात. द मेजरमेंट फॉर सक्सेस, एक्सटर्नल अँड इंटरनल. आता एक्सटर्नल म्हणजे काय? जर का तुम्ही एक कोर्स केलात, त्या फील्डमध्ये तुम्ही गेलात आणि तुम्ही कोणत्या तरी त्या फील्डचे क्षेत्रातले कंपनीचे डायरेक्टर झालात, तर सक्सेसफुल. अरे हा तर कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे, CEO आहे, चेअरमन आहे. तुम्हाला सांगू, हे तर बाहेर का गुण आहे की तुम्हाला एक डेझिग्नेशन मिळालं, तुम्हाला एक असं पदवी मिळालं, तुम्ही अध्यक्ष झालात, प्रेसिडेंट झालात. पण काय माहिती आहे, तुम्हाला पण बघितलं ते प्रत्येक क्षेत्रामध्ये अध्यक्ष झाला, प्रेसिडेंट झाला, चेअरमन झाला, त्याच्यानी तो यशस्वी होत नाही. त्याच्यामध्ये ते लिडरशिप क्वालिटीज नसतं. देर इज वन थिंग टू गेट अ लिडरशिप पोझिशन, बट देर इज अनदर थिंग टू थिंक लाईक अ लीडर. आमच्या कोर्समध्ये फॉर्च्युनेटली आमच्या ऑलरेडी स्टुडंटला पदवी असते. माझ्याकडे स्टुडंट्स ऑलरेडी कम्प्लीटेड द PhD. आता तर कशाला येणार शिकायला? दे आर डॉक्टर्स, दे आर CEOs ऑफ कंपनीज. तर मी म्हणतो कशाला येतात? मला पण थोडी भीती वाटते, 60 वर्षाचा माणूस चेअरमॅन माझ्याकडे कशाला? वयाने तसा मी छोटा आहे, पण नाही, शिकण्याची इच्छा आहे. आणि 2 वर्षानंतर
एक असं दंडमाप आम्हाला दिसतं, दे कॅन ट्रान्सफॉर्म फ्रॉम इनसाइड. आणि ते ट्रान्सफॉर्मेशन कळत नाही लवकर, पण ज्यावेळी ते कळतं, वाव, इट्स लाईक इटिंग शुगर. तुम्हाला साखर दिलं आणि सांगितलं मला साखर काय माहित नाही, हे साखर आहे मला एक्सप्लेन कर ना. गोड आहे, गोड म्हणजे काय? गोड म्हणजे छान. अरे छान म्हणजे काय? गोड. अरे तू खा ना. एक्सपिरियन्स, यू हॅव टू फील इट, एक्सपिरियन्स इट. तर तुम्हाला उदाहरण तुम्ही विचारलं म्हणून सांगतो. एक मुलगा आहे जो फर्स्ट बॅच मधला आपला, हुझैफा करून, अमेझिंग पर्सन, हिज फर्स्ट इन द क्लास. तर तो एक मोठ्या इंटरनॅशनल बँकमध्ये, ही इज द हेड ऑफ द IT डिपार्टमेंट. तर 2 वर्षात आमचा कोर्स असतं MA इन लिडरशिप सायन्स, MALS असे म्हणतो. तर त्यांनी मला येऊन सांगितलं 1 वर्षानंतर की सर थँक्यू सो मच. आता काय झालं? टिपिकल दंडमाप की त्याला प्रमोशन वगैरे, ऑलरेडी इज द हेड आता, आणि त्याच्या फील्डमध्ये त्याला काही इच्छा नाही की CEO वगैरे होणार. दॅट वॉज अ सेकंडरी थिंग. तो बोला माझ्या बॉसनी मला खूप ॲप्रिशिएट केलं. तर काय झालं? त्यांनी असं विषय सांगितलं, आणि हे छोटंसं उदाहरण आहे मी सांगतोय. त्यांनी सांगितलं की बेसिकली पहिल्यांदा जेव्हा आम्ही देर इज अन ॲन्युअल प्लॅन, म्हणजे ॲज हेड ऑफ अ डिपार्टमेंट यू टू प्रेझेंट युअर बजेट, तुम्हाला खूप, तर देर आर मेजरमेंट टूल्स. तुम्ही दंडमाप जे सांगतात की कसं माहिती की बेसिकली, तर दॅट टू प्रेझेंट, आणि जे काय टीम सक्सेसफुल होणार तर त्या टीम मेंबर्सला तुम्हाला इन्सेंटिव्ह आणि फायनान्शियल रिवॉर्ड्स मिळतात. आता सेल्समध्ये असताना तुम्ही एवढं टार्गेट अचीव केलं तुम्हाला हे. तर पहिल्या वर्ष ही यूज टू वर्क ऑन द कंपनी पॉलिसी. तर त्याच्या अंडर काहीतरी 20-25 लोक होते. ही इज अ टीम लिडर. तर नेहमी कसं असायचं की ॲट द एंड ऑफ द इयर दे यूज टू ॲक्च्युअली लुकिंग ॲट द इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स. आता ज्या HRच्या फील्डमध्ये लोक त्यांना इंडिव्हिज्युअली त्यांना अप्रायझल किंवा प्रमोशन द्यायचं. युड बी सरप्राईज, त्यांनी त्यांच्या बॉसला जाऊन सांगितलं, अँड इंटरेस्टिंगली ही इज नॉट अन इंडियन बॉस, इट्स इज अ मल्टीनॅशनल कंपनी. तर त्यांनी सांगितलं की या वर्षापासून द सक्सेस विल नॉट बी इंडिव्हिज्युअल, इट विल बी मेजर्ड कलेक्टिव्हली. जर का आम्हाला 10 लाखाचा इन्सेंटिव्ह मिळाला, मी नाही घरी घेऊन जाणार, ही कुड हॅव टेकन इट होम, इट विल बी इक्वली शेअर्ड अमंग अदर्स. सो इट विल नॉट बी इंडिव्हिज्युअल सक्सेस, इट विल बी टीम सक्सेस. त्या बॉसने सांगितलं पहिल्यांदा इन द हिस्ट्री ऑफ दिस कंपनी somebody is telling that everybody will be equally contributing, everybody will be taking back. पण मला खूप सरप्राईज झालं की दिस इंडियन कन्सेप्ट. 4 भावंड घरी राहतात, तर आई काय सांगते की तू मोठा कमवला म्हणून तुला एक्स्ट्रा शिरा देणार, पण तू कमी कमवतो तुला काही नाही देणार, असं थोडी असतं. यू मे अर्न डिफरंटली बट सक्सेस इज ऑलवेज शेअर्ड कलेक्टिव्हली. हे नॉर्मल आहे. म्हणजे हे आपल्या प्रत्येक गावागावी आपल्याला हे दिसतं. म्हणजे आपल्याकडे एखाद्या भाषणाची सुरुवातही अशी होते की हे एकटं माझं यश नाहीये, बरोबर आहे, तर माझ्या मागे ही जी मंडळी उभी आहे पहिलं देवाचं यश, म्हणजे त्याला ते समर्पित आहे, ही आपल्याकडची संस्कार आहे. तर हेच तुम्ही सांगितलं सारखं, जेव्हा ह्याच्या जो फॉरेन बॉस आहे तो हे काय विचार आहे. तर मला जेव्हा त्यांनी सांगितलं की मला प्रमोशन मिळालं, पैसे वाढले, तर दॅट इज वन दंडमाप की तुम्हाला किती इन्क्रीमेंट मिळालं, प्रमोशन मिळालं, ते ठीक आहे, पण तुमचा विचारधारा चेंज झाला आणि हे दिसत नाही, हे कळत आहे. पण जेव्हा तुम्हाला कळतं ना, यू ट्रान्सफॉर्म एव्हरीबडी अराउंड यू. आणि हे भारतीय परंपरा आहे का आपण दाखवत नाही, पण आपल्याला जाणता राजा. हे खरं म्हणजे चाणक्य नीती. हा खऱ्या अर्थाने राजमार्ग आहे एखाद्या गोष्टीपर्यंत पोहोचण्याचा, आणि त्याची अनुभूती आहे ही जी त्यांनी सांगितली. ॲब्सोल्युटली अनुभूती. यू हॅव टू एक्सप्लेन. लीडरशिप इज नॉट अ पोझिशन, इट्स एन एक्सपिरियन्स अँड अ फीलिंग ऑफ रेस्पॉन्सिबिलिटी अँड सेन्सिटिव्हिटी. जेव्हा चाणक्य सांगतो जब राजा राजा होता है तो प्रजा सुखे सुखम राज्ञः प्रजानांच हिते हितम, प्रजाच्या सुखात माझं सुख आहे, तेव्हा तो शिवाजी महाराज घडतो. क्या बात आहे. नाहीतर मी CEO, तू असेल CEO, मला काय करायचंय. आणि अजून तुम्हाला एक विषय सांगतो. अकॉर्डिंग टू चाणक्य किंवा कौटिल्य अर्थशास्त्र असं की राजाचा प्रजा इज नॉट ह्युमन बिईंग्स. एव्हरीथिंग, प्लांट्स, ॲनिमल्स, वॉटर, म्हणजे एन्व्हायरमेंट फॅक्टर. जेव्हा मी राज्य करतो, मला प्रत्येक जीव जंतू ती माझी प्रजा आहे. हे कन्सेप्ट कोणत्या देशामध्ये आहे? तो व्हॉट आय एम सेइंग दॅट आजही, म्हणजे ज्या गावामध्ये राहतात लोकांना माहिती आहे की वेन वी हॅव टू कट ए ट्री, झाड पाडायचं असेल तर पहिला माफी मागतो आणि एवढं सांगतो की एवढंच मी घेणार जेवढं मला आवश्यक आहे. आता हे लिडरशिप नाही का की आपण फक्त ह्युमन सोसायटी, नॉट ह्युमन सोसायटी, द होल स्पीशीज इज अंडर युअर रिस्पॉन्सिबिलिटी. आणि सेन्सिटिव्हिटी नसेल तर आपल्याला लिडरशिप होणार नाही. तर तुमच्या ऑफिसमध्ये एक मोस्ट प्रोडक्टिव्ह सेल्स गाय असेल आणि 60 वर्षात एक प्यून असेल, यू हॅव टू रेस्पेक्ट दॅट प्यून बिकॉज ही इज कमिटेड मोर टाईम, ही इज मोर लाईक अ फादर फिगर.
तर व्हॉट आय एम सेइंग इज दॅट आम्ही जे शिकवतो इट इज नॉट अबाउट अ कोर्स ऑर अ स्किल की तुमचं कम्युनिकेशन स्किल वाढेल, ते वाढणार ॲज अ बाय प्रोडक्ट, तुम्हाला भाषण देणं येणार, तुमची सॅलरी होईल. पण दंडमाप सांगितलं तर हे की तुम्हाला आतमधून ते क्वालिटी आलं का, आणि ते येणार आज नाही तर उद्या येणारच. And that is the चाणक्य विजडम. प्रकाशमान होणं आहे. हे आपण बाह्य भौतिक गोष्टींच्या मागे फिरतोय, पण हे आत बघून त्याचा अनुभव घेणं हे आहे. दिस इज वॉट आमच्या कोर्समध्ये काय, तुम्हाला डिग्री पाहिजे ते मिळणार पण डिग्री इज नॉट द पॉईंट. किती डिग्री आपल्याला, बाय द वे इंडिया इज ऑलरेडी प्रोड्युसिंग द लार्जेस्ट नंबर ऑफ डिग्री होल्डर्स. एम्प्लॉयबिलिटी नाही, ट्रान्सफॉर्मेबिलिटी. पण मला असं वाटतं की खरोखर ह्या विषयाशी प्रत्येकाचीच ओळख झाली पाहिजे. म्हणजे अगदी पालक असतील तर त्यांनी मुलांसाठी म्हणून इंट्रोड्यूस झालं पाहिजे या विषयाला. यंगस्टर्स जे आहेत आता सध्या करिअरच्या वाटेवरती आहेत, त्यांनी या विषयाकडे डोळसपणे पाहिलं पाहिजे. मला वाटतं अख्खं लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स मिळू शकतो अगदी डे टू डे. तुमचं पुस्तकच आहे रोजाना चाणक्य. बरोबर. आणि वी आर रिअली ब्लेस्ड. स्टोरी टेल वरती आपल्याला सरांचं सगळं लिखाण ऐकायला मिळतंय आणि आज प्रत्यक्ष त्यांना ऐकायला मिळतंय. खरं तर हे थांबूच नये असं वाटणं आहे. तुम्ही बोलत राहावं आणि आम्ही ते झेलत राहावं, आणि नुसतं झेललं नाही, ते आत्मसात झालं पाहिजे. त्यामुळे सर तुमचं मार्गदर्शन असंच सुरू राहू दे आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत, प्रत्येकापर्यंत, प्रत्येक जीवापर्यंत हे तत्वज्ञान पोहोचू देत असं मी म्हणेन. फक्त जाता जाता या यंगस्टर्सना, प्रत्येकाला, म्हणजे मी फक्त यंगस्टर्स नाही म्हणणार, कारण हे प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट कळली पाहिजे, तिच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. तर तुम्ही काय ॲडवाईस कराल? मी नेहमी हे ॲडवाईस सांगतो आणि खूप सिम्पल आहे, खूप कॉम्प्लिकेटेड नाही. नेव्हर फाईट अ बॅटल अलोन, टेक सम फ्रेंड्स अलॉंग. जीवनामध्ये कोणतीही परिस्थिती असेल, एकटा पण नाही. बरोबर. थोडं मित्र मैत्रिणी, आई बाबा सर्वांना एकत्र घेऊन जा. तुम्हाला माहिती आहे का, लाईफमध्ये समस्या येणारच, जीवनात होणारच आहे. कोणता असा व्यक्ती आहे ज्याला कधी समस्या झाली नाही, फक्त काल्पनिक आहे. पण समस्याओं को अकेले मत सामना करना, थोड़े साथ रहेंगे ना तो समस्याओं को झेलने में बहुत मजा आता है, और समस्या समस्या नहीं रहती. खरं. आणि शेवटचं एक सांगतो, प्लीज प्लीज ओके, नेवर 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 थिंक ऑफ कमिटिंग सुसाईड. खरंच आहे. आता हा खूप महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे आज तुमचं मार्गदर्शन मिळणं आणि हे ती झलक आहे आता आपल्या गप्पांच्या स्वरूपामध्ये. पण मला असं वाटतं की तुम्ही तुमचे बरेच सेशन्स आहेत यूट्यूबवरती, तुमच्या स्वतःच्या चॅनलवरती आहेत, पुस्तकं आज स्टोरी टेलने दिलेली आहेत, तुमच्या आवाजातही ते ऐकायला मिळत आहेत, इतरही लेजंडच्या आवाजामध्ये आपल्याला ऐकायला मिळतात. तर तो विचार आपल्यामध्ये आला पाहिजे, कारण ती आत्ताची गरज आहे. कुठेतरी स्तब्ध करणाऱ्या घटना आता घडत आहेत आणि ते थांबणं, गिवअप नाही झालं पाहिजे. नेव्हर. कारण चाणक्याचं सर्वात मोठं गुण जर का तुम्हाला समजत असेल, दॅट इज कॉल्ड आत्मशक्ती आणि विवेक शक्ती विथ श्रद्धा अँड भक्ती. क्या बात आहे, क्या बात आहे. आत्मशक्ती, बुद्धी, विवेक शक्ती, पण श्रद्धा पाहिजे आणि देवामध्ये भक्ती पाहिजे. यू कॅनॉट फेल. सक्सेस विल कम नियर यू, इट विल फॉलो यू. रिअल चाणक्य नीती. कुठलीही कास धरा, कुठलंही स्वप्न पहा, पण हा विचार स्वतःमध्ये जर घेतला, रुजवला, तर हा खरा राजमार्ग आहे. म्हणजे अशा व्यक्तीकडनं आपल्यापर्यंत ही गोष्ट पोचते आणि वी आर रिअली फॉर्च्युनेट. जर सुरुवातीलाच मी म्हटलं की हे मार्गदर्शन मिळणं फार गरजेचं आहे. दिशादर्शक प्रत्येक वेळेला असला पाहिजे. सो थँक्यू सो मच. नाही पल्लवीजी, तुम्ही पण एवढे चांगले प्रश्न विचारला. मला पण एकदा कसं असतं माहिती, इंटरव्ह्यूज तर मी खूप करतो, पण तुम्ही ज्या पद्धतीने म्हणजे आपले यंग जनरेशनला, यूथला मार्गदर्शन देण्यासाठी जे चांगले माझ्याकडून आतमधलं ज्ञान बाहेर काढलं, दॅट इज ऑल्सो स्किल ऑफ एन इंटरव्ह्यूअर. सो बीन अ फॅन्टॅस्टिक होस्ट, इंटरव्ह्यूअर. पण आपल्याला हे चर्चा करत राहायला पाहिजे. प्लीज पोस्ट एनी कमेंट्स यू हॅव. जर का डिमांड तुमचं असेल, सप्लाय आमच्याकडे आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि हा इंटरव्ह्यू पाहिल्यानंतर आपले काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा. माझ्याकडनं काही राहून गेलं असेल, विचारण्यासारख्या गोष्टी राहिल्या असतील तर माफी असावी. पण तेच दालन आपण उघडं केलेलं आहे, ते पुढे आणलेलं आहे की आता आपण विचारते राहूया आणि सर आपल्याला उत्तर देत राहणार आहेत. ते फक्त तेवढंच येतं, झालेले आहेत. तेवढंच येतं, फक्त बोलत राहा. नाही,
थँक्यू सो मच. आणि मला आशा आहे की हा इंटरव्ह्यू तुम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला असेल. नुसताच एन्जॉय नाही तर यातनं नक्कीच आपल्या सगळ्यांना खूप काहीतरी मिळालेलं आहे. राजमार्ग. धन्यवाद.